नगर परिषदेची निवडणूक आता पुढे ढकलल्याचं कळतंय। इथून सुद्धा निवडणूक पुढे ढकलल्याचं कळतंय। बाळापूर नगर परिषद निवडणूक आता पुढे ढकलल्याचं कळतंय। पुढे ढकलण्यामागचं कारण आपल्याला काही वेळातच समजेल, मात्र ही मोठी बातमी आहे। बाळापूर नगर परिषदेची निवडणूक सुद्धा आता पुढे ढकलल्याचं कळतंय। खरं तर अनेक ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, त्याच्यातूनच आता बाळापूरची ही बातमी समोर येते। आपण पाहतोय की बाळापूर नगर परिषद अत्यंत महत्त्वाची निवडणूक होती, मात्र ती आता पुढे ढकलल्याचं कळतंय। या ठिकाणी प्रचार सुरू केला होता, मोठ्या प्रमाणावर अनेक उमेदवार उभे राहिले होते, मात्र ही निवडणूकच आता काही कारणांमुळे पुढे ढकलल्याचं कळतंय। या निवडणुकीमध्ये हे पुन्हा केव्हा होणार आहे हे अजून कळत नाहीये, मात्र ही निवडणूक तुर्तास पुढे ढकलल्याचं आता जाहीर केलं गेलंय। आपल्यासोबत अक्षय गवळी जोडले गेलेत। अक्षय, अधिक माहिती देत आहेत। राज्यातील निवडणुका प्रक्रिया काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे। त्यामध्ये 20 नगरपालिका असल्याचं आपल्याला समजतंय। त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपालिकेचा देखील समावेश आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। यामध्ये आता जर पाहिलं तर बाळापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदासह जवळपास 25 जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। आता 20 डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे आणि त्यानंतर 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। यामुळे निवडणूक स्थगिती झाल्याने आता राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये अर्थातच उत्साहावर विरंजन झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। काही काळासाठी ही निवडणूक पुढे गेल्याचं कळतंय। आता 20 तारखेला पुढे काय होतंय समजेल, चित्र